नमस्कार सगळ्यांना, कसे आहे बरे का? तर बघा मम्मी आज न खाता पिता न जेवता बघा कामाला गेलती बघा. सकाळी 6 6:30 पावणे 7 वाजता कामाला गेलती बघा. ही नुसतं चहा पिऊन नुसती गेलती. म्हणजे आता आली बघा कामावरनं आणि उकडाय तर असलं लागलं ना सांगूच नका. मग काय आहे उष्णतेनं पटकीनं म्हटलं कारवून भाकरी आहे म्हटलं थोडंसं पापड्या तळाव्या म्हटलं जेवताना खायला आता. हा पापड तेवढं लक्षात राहते तळायचा. गऱ्याचं पापड आहेत म्हणून गऱ्याचं पापड तळले त्याच्या गरायचं आहे बघा कसं झालं. कुरुडीचं कुरुडीच नाही ती बिन कुरुडी आहे ती. येऊ थोडासा तळायच्या उकडायला लागले ना सांगू नका. पाऊस यायचा आहे आता. पाऊस यायचा म्हणूनच उकडायला लागले लईच. त्याच्यामुळे तर जळते उकारते इतका नाही दळ. काय करावं आता मग पर्याय नाही आपल्याकडे कोणताच. कुठं जायचं नाही झाड बसायला नाही एखादं बस बाहेर करायचं म्हणलं तरी. मग काय आहे तिकडे घे ती टोपलं घे घेते की ओझ होते की तर पापड तळून झालं झालं आता. उकडाय म्हणजे माणसं उष्णतेनं मरायला लागली ती. 2-3 मेली की काय करावं पर्याय नाही. उष्णता ज्यांना सहन होत नाही त्यांनी तर घराच्या बाहेर अजिबात निघू नका. आहे का नाही मम्मी? ज्याची गरीब आहे त्यानं का घरात बसून ढेकळं खायची का? पण तसं नव्ह ग म्हणजे उन्हात आणायचं दुपारी 1च्या नंतर. पण बंदी घातली आता. काय खावं बा आता त्यावर पण काय पर्याय नाही. काय करू मी आता? त्याला जावंच लागतंय दररोज याचं बांध त्याचं बांध धुंडायला. हा तसं पण आहे. आम्ही तर बघा सकाळी 7च्या आधी गेलोया तरी बघा उन्हाचं टायमिंग झालंय हे असलं. अयो लईच उकडतंय लागतंय ना घरात बसून सुद्धा मला उकडतंय. तू काय सांगते? लई उकडतंय. काळजी घ्या स्वतःची आपल्या लेकरांची परिवाराची. निघणार आहे ऊन लय पडायला लागले म्हणते. मग काय आमच्याकडे तर पाऊसच सांगितलंय. आता काय करायचं त्याचं? सगळीकडे सांगितलंय पाऊस. असं झालंय. चला उन्हाळ्यात पाऊस येतोय पावसाळ्यात उन्हाळा पडत असा होईल आता. पापड तर तळलं. चला आता तिकडे घेऊ जेवायला मस्त असं जेवण करून घेऊ. ती तर लावणारच आहे. घेतात चला. बरं बा का भोपळा गेलाय. भोपळा काय बोलू मग मला लय भुका लागली. कशाला बोलती मला मग? भोपळा केलाय कांद्याची पात केली होती बघा. तुला जेवायचं का नाही? मला नाही जेवायचं. नाही मला जेवायचं. पापड्या देत नसते मग नुसत्या खाय तुला मी. मग का उपाय आहे जेवणाचा? मग थोडी खा भाकरी. मला नाही जेवायचं. मी जेवली मागाशीच. इथं कांदा काटा गेली बघा. कांदा दिल तर मालकीने बघा आम्ही आम्हाला कांदा वाला कांदावाला त्याच्या अंगात शिरले भूत. पापड या पापड खायला मग काय तर लागलंय का माझ्या डोळ्यात ज्वारी करताना बघू. डोळा सुंदर लाल 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 झाले. ज्वारी करताना पाल पण गेलं ज्वारीचं आणि धनुऱ्याचा बी पण आज पाल शिरला. धनुऱ्याचा बी त्याला कशाला झटाय गेली ती धनुऱ्याला? डोळा लय दुखायला लागलाय. माझ्या डोळ्यात ड्रॉप सोडायचा आहे. पण ड्रॉप संपलाय त्यात काहीच नाही. काकोकडनं आण जाऊन तेवढा करत चालते. घ्या बघा कांदा हाय पापड आहे कांद्याची पात पण आहे. सकाळचं जेवण आहे. सकाळच जाईल. मी काय घरी नेलं होतं का? नेलं होतं. ऐकू बाया मोबाईल पडला होता तुझ्या नादाच सांडला असता मोबाईल. हे ओ लागली बादली. सकाळचं लय ऊन लागतंय दुपारचं ऊन लागतंय म्हणून सकाळी इतकं लवकर उठा. 5-5:30 वाजता उठलो आहे ना. स्वयंपाक करायचा उरकायचो आणि जायचं. आमचं पण किती तर लवकर येतं एवढं ऊन लागतं ना बाहेर. का सांगायचं तुम्हाला? आता उन्हाचा दिवस उन्हाळ्या म्हणले ऊनच लागणार ना. कालच्यानं ऊनच वेगळं आहे. तो जाऊ ना मग खायचंच ना. माझी इच्छाच ना खायची कसलीच आता. उन्हामुळं खाऊच वाटत नाही. काय करायचं? या जेवायला मस्त असं पापडी कुरडई तळी खायला. ही बोका तळ्या तुम्ही म्हणता अशा का जात्या. ही बोका तळ्या खायला काय होते म्हणत त्याला? कुरड्याचा भोग आहे. देव कुरड्याचं पार त्याचं पापड होऊन बसले. ज्याने कुणी पापड्या कुरवड्या बघत नव्हत्या बघा माझ्या. आणि कुणी गऱ्याचे पण पापड बघितलं नव्हतं माझं. योगा गऱ्याचे पापड आहेत एकदम भारी लागते टेस्टी चालते. आणि कुरवड्या पण छान चालते माझ्या. परत नेक्स्ट टाइम तुम्हाला अख्ख्या तळ्यात दाखवू.
आता उन्हात आला तळलंय खायला. मग काय करू? भाकर वाटत नाही म्हणून म्हणलं पापड्या तळायला खायचं. तर असं कोण कोण खाते बघा पापड हे तळून उन्हाचं, ती पण सांगा मला कमेंट करून. मग सगळीच खाते तोंड जायची काय. वर्षभर घालवायचंय म्हणून म्हणती ग. एवढं केलं अजून करायला केलं पण आता ऊन गेल्यावर करतो. फार पावसाळा लागला 1 महिना अजून. काय माहिती ते 1 महिना जातोय का पाऊसच येतो त्याच्यात बी. मागच्या महिन्यातलं मागच्या वर्षी सारखं मी महिन्यात पाऊस चालू झाला होता. कसला पाऊस चालू झाला. असला पाऊस सांगू नका, खतरनाकच. चला मग आता आम्ही जेवून घेतो. या जेवायला सगळ्यांनी उन्हात आणायचं आपलं असलं. आमचा छोटासा एवढाच ब्लॉग तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर चला बाय बाय.